हॅलो, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या संडे ब्रेकफास्ट अँड लंच सिरीज मध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे फिश थाली। कारण आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे, कारण माझे आई बाबा आलेले आहेत माझ्याकडे आणि त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की तुझ्या हातची फिश थाली आम्हाला खायची आहे। तर त्यामध्ये मी बनवणार आहे शिंपल्याचा रस्सा म्हणजे तिसऱ्याचा रस्सा, त्यानंतर कोलंबीचं सुक्क, त्यानंतर बोंबील फ्राय आणि बांगडा फ्राय। तर जास्त काही न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिलं मी ज्या आपण शिंपल्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुतलेल्या आहेत, कारण त्याला रेती असते त्यामुळे त्या एकदम स्वच्छ धुवायला लागतात। स्वच्छ धुवून थोडा वेळ ते असंच ठेवून द्यायचंय, म्हणजे जी काही माती वगैरे असेल ती खाली बसेल। आणि त्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने त्या सगळ्या शिंपल्या मी गाळून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित साफ करून धुतलेल्या आहेत। आणि आता हे मी बाजूला ठेवलंय। सगळ्यात पहिला ना सगळे फिश साफ करून घेते। हे मी मीडियम साईजचे प्रॉन्स घेतलेले। ह्याच्यामध्ये कसं असतं ना, एक काळा धागा असतो। तर काय करायचं, एक असा हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ना एक कट मारायचा त्याच्या पाठीवर। असा कट मारला ना की त्याच्यातला जो काळा धागा आहे तो पूर्ण निघून जातो, कारण हा काळा धागा जर राहिला तर पोट बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे कोळंबी साफ करणं ना हे खूप मोठा टास्क आहे, पण काळजीपूर्वक जर तुम्ही व्यवस्थित हा काळा धागा काढाल ना तर खूप टेस्टी लागते कोळंबी। पण जर नाही काढला तर एक तर कोळंबीची चव बदलते, कडू लागते आणि पोट पण खूप बिघडतं। त्यामुळे कोळंबी चांगली साफ करणं खूप गरजेचं आहे। काही नाही, सोपं होतं। एक कट मारायचा त्याच्या पाठीवर, पाण्यात घालायचं आणि हे बघा हा धागा आपोआपच निघतो। तर असं मी सगळ्या कोळंब्या साफ करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित। सगळा एकही काळा धागा मी त्याच्यामध्ये ठेवलेला नाहीये। कोळंबी साफ करून झाल्यानंतर आता मी तयारी करते वाटणाची आणि शिंपल्या उकळण्याची, कारण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी आणि एका छोट्या पातेल्यात दुसरं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। हे कशासाठी ठेवलंय ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेलच। पण मीनवाईल आता मी वाटणाची तयारी करून घेत आहे। आपल्याला तिसऱ्याचा रस्सा करायचा आहे, त्याच्यासाठी एक विशिष्ट वाटण लागतं। त्या वाटणामध्ये आपल्याला एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांदा कच्चाच घ्यायचा आहे, भाजायचा नाहीये। तर हा मी असा उभा उभा कापून घेतलेला आहे। तुम्ही बारीकही कापू शकता, पण कशाला वेळ घालवायचा, कारण आपल्याला वाटायचंच आहे ते। त्यामुळे एक मध्यम आकाराचा कांदा, त्याच्यानंतर थोडंसं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकायचं नाही। फिशचा कुठलाही रस्सा कराल ना तुम्ही तर ओलं खोबऱ्याची चव जास्त चांगली लागते। तर मी ओलं खोबरं घातलेलं आहे याच्यामध्ये। आणि आता एका साईडला पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे। आणि ताटामध्ये तुम्ही बघू शकता लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। या लाल मिरच्या मी त्याची देठं काढून आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, कारण बिया नाही घालायच्या त्याच्यामध्ये। त्यानंतर 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी बडीशेप घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला वाटणात घालायचं आहे, पण त्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे, म्हणजे त्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे। आणि त्यानंतर ह्या ज्या आपल्या शिंपल्या आहेत ह्या त्या पाण्यामध्ये सोडायच्या आहेत, कारण आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यावं लागणार आहे। कारण या शिंपल्या जेव्हा आपण आणतो ना तेव्हा या बंद असतात। तुम्ही जेव्हा गरम पाण्यामध्ये त्या चांगल्या उकळी येईपर्यंत ठेवाल त्यावेळेस त्या शिंपल्या ओपन होतात। ज्या शिंपल्या ओपन होणार आहेत त्याच शिंपल्या आपल्याला रश्श्यासाठी वापरायच्या आहेत। ज्या शिंपल्या बंद राहणार आहेत त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत, कारण त्याच्यामध्ये रेती असते म्हणून त्या उघडत नाही। आता दुसऱ्या गरम पाण्यामध्ये मी हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत हे सगळे भिजत ठेवलेले आहेत, एक 5 ते 10 मिनिटं। कारण नुसतं असंच जर तुम्ही वाटाल ना तर ह्या मिरच्या व्यवस्थित वाटल्या जात नाहीत आणि असं जाडसरपणा त्याच्यामध्ये येतो। त्यामुळे मी मिरच्या व्यवस्थित गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या आणि त्यानंतर हे उरलेले मसाले त्या पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे। आता थोडीशी इथे आपण वाट पाहणार आहोत आपलं पाणी उकळेपर्यंत। तुम्ही हळूहळू बघाल की पाण्याला उकळ येत चाललेली आहे आणि एक एक शिंपली आता ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे। ह्याच्यावरती पाणी झाकण ठेवायचं नाहीये आणि तुम्हाला जेवढं पाणी हवंय, जेवढा रस्सा करायचा आहे
तेवढ्याच पाण्यामध्ये ह्या उकळायच्या आहेत, कारण हे जे पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही, आपल्याला रस्सा ह्याच पाण्याचा करायचा आहे, तरच त्या रश्श्याला चव येईल, नाहीतर मग काहीच उपयोग नाही। बरीच जण काय करतात, माहीत नसल्या कारणामुळे हे पाणी फेकून देतात। कारण काय होतं, ह्या ज्यावेळेस तुम्ही शिंपल्या उकळायला जाल ना आणि तुम्ही आता गाळाल तेव्हा त्याच्या खाली ना माती बसलेली असते, त्यामुळे कोणाकोणाला असं वाटतं अरे हे खराब आहे म्हणून, पण नाही, ह्याचाच रस्सा करायचा असतो, तरच त्याची एक विशिष्ट चव येते। हे बघा, तुम्ही बघू शकाल ह्या सगळ्या शिंपल्या उघडलेल्या आहेत बघा, आणि मस्त ओपन झालेल्या आहेत, आणि त्याच्या खाली पूर्णपणे माती राहिलेली आहे। ज्या काही रेती असते या रश्श्यातली ती सगळी खाली राहिलेली आहे, तुम्ही बघू शकाल। हे मात्र आपण फेकून देणार आहोत, हे आपण वापरणार नाही आहोत, कारण खूप ती कचकच लागतो नाहीतर रस्सा। आणि त्यानंतर तुम्ही हे बघा, हे असं रेती खाली बसते, इवन आता जे पाणी गाळलंय ना त्याच्यातही खाली रेती असणार आहे, तर ते सुद्धा आपण फेकून देणार आहोत। आता एक मॅरिनेशनसाठी हळद मीठ मी सगळ्याला लावून घेते। मी इथे अख्खे बोंबील ठेवलेले आहेत, मध्ये त्याला काप घातलेले आहेत आणि साफ करून घेतलेले आहेत। बोंबील साफ करताना सुद्धा जेव्हा ते बोंबील आपण ओपन करू ना, एक सिल्वर कलरचा एक लेयर असतो, तो सिल्वर कलरचा लेयर काढून टाकून द्यायचा, कारण जर तो राहिला ना तर एक तुरटपणा येतो बोंबलामध्ये, त्यामुळे बरीच जण बोलतात की बोंबील खायला चांगलं लागत नाही, ते असं तुरट लागतं, तर त्या सिल्वर कोटिंगमुळे लागतं। ते सिल्वर कोटिंग तुम्ही काढून टाकाल ना की एकदम टेस्टी लागतो बोंबील। आणि मी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं काही पाट्या खाली वगैरे ठेवलेलं नाहीये, कारण तुम्ही लिंबू जरी पिळून ठेवाल ना बोंबलाला तर पाणी सगळं निघून जातं। फक्त त्याला ना एक आमच्याकडे आता पुण्याकडच्या साईडला वटकन बोलतात, म्हणजे त्याच्या खाली काहीतरी जड ठेवून असा उतरता भाग करायचा, म्हणजे सगळं पाणी निघून जातं। बांगड्याला पण मी हळद मीठ लावलेलं आहे, बांगड्याला मात्र लिंबू लावला नाहीये, कारण बांगड्याला एक थोडासा आंबटपणा असतो। आता आपण वाटण करून घेणार आहोत। कांदा, ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण। त्याचबरोबर हे जे गरम मसाले मी भिजत घातले होते, लाल मिरच्या, धने, जिरे, बडीशेप, हे सुद्धा त्या वाटणामध्ये आपल्याला बारीक करायचं आहे। आणि वाटण वाटताना जर पाण्याची गरज पडली तर हेच पाणी वापरायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे, थोडासा पुदिना घातला आहे, आणि मी चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेतलेला आहे। आता हंडीमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आपल्याला आता तिसऱ्याचा रस्सा करायचा आहे। त्याच्यामध्ये एक 5-6 आमचूर मी टाकलेले आहेत, आणि ते चांगले फ्राय होईपर्यंत, म्हणजे चांगले अर्क त्याचा उतरेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि मगाशी आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण आपण वाटण वाटताना आधी भाजलं नव्हतं, कच्चं वाटण होतं, त्यामुळे तेलात चांगल्या प्रकारे हे परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला हे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला आता तिसऱ्या निवडायच्या आहेत। ह्याच्यामध्ये त्याआधी आगरी कोळी मसाला घातलेला आहे, मी लाल तिखट घातलेला आहे, हळद घातलेली आहे, आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। ही पूर्ण हंडी भरून मला रस्सा करायचा आहे, त्याच्यामुळे मी 2 आपण भाजी वाढण्याचे चमचे असतात ते 2 चमचे मी ह्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत। हे मसाले पूर्ण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तुम्ही एक तेल सुटेपर्यंत याला झाकून ठेवायचं आहे मसाल्याला। तुम्ही तुमच्या घरचा मसालाही घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आता आपल्याला शिंपल्या ज्या आपण उकळून ठेवलेल्या आहेत त्या शिंपल्या आपल्याला निवडायच्या आहेत। त्या निवडायच्या आहेत म्हणजे कसं, ज्याच्यामध्ये अर्क असतो ती शिंपली ठेवायची, उरलेली रिकामी शिंपली काढून टाकायची, कारण अननेसेसरी रश्श्यामध्ये त्याची अडचण होते, त्यामुळे ती रिकामी शिंपली काढून टाकायची। तर अशा प्रकारे मसाला पण आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतला आहे, आणि ह्या ज्या शिंपल्या आपण काढलेल्या आहेत त्या मसाल्यामध्ये चांगल्या परतायच्या आहेत। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण जे पाणी गाळून ठेवलं होतं ह्या शिंपल्यांचं ते पाणी यामध्ये ओतायचं आहे। सांभाळून ओतायचं आहे, कारण ह्याच्या खाली पण ही अशी रेती असते, गाळ असतो, त्यामुळे वरवरचं पाणी ओतायचं आहे, उरलेलं टाकून द्यायचं आहे। आणि आता ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवायचं नाही। आता एक 15 ते 20 मिनिटं ह्याला चांगली उकळ होऊ द्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता वरतून मीठ घाला, कारण आपण शिंपल्या
उकळताना मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे चव घेऊन बघा. जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठ घाला. आता हे मी दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट करते आणि आता मी कोळंबीचं सुकं बनवते. आम्ही अलिबागला गेलो होतो, त्यावेळेस आम्ही अशा प्रकारची कोळंबी खाल्ली होती आणि त्या मावशींना मी ती रेसिपी विचारली होती आणि त्यांनी पण अगदी घरगुती असल्यामुळे त्यांनी पण खूप आवडीने ती सगळी रेसिपी सांगितली. तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करते, कारण खूप टेस्टी लागते आणि अगदी झटपट होते. कुठल्याही प्रकारचं वाटण न घालता ओल्या खोबऱ्यातली ही कोळंबी आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कांदा आणि मिरची चॉपरमध्ये मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. गरम मसाल्यामध्ये नेहमीचेच गरम मसाले, मिरी, लवंग, दालचिनी, चक्रफूल आणि तमालपत्र, हिरवी वेलची आणि मोठी वेलची आणि कांदा आता मी चांगला ब्राऊन होईपर्यंत परतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी 3 बारीक चिरलेले टोमॅटो टाकलेले आहेत आणि चांगलं टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आणि याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर 1-2-3 चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. ती सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण घालत नाही आहोत. याच्यामध्ये आपण धना जिरा पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि एक माझा घरचा मसाला मी घातलेला आहे, जो मी घरी बनवलेला आहे तो. आणि हे सगळं झाल्यानंतर थोडंसं ह्याला परतून देऊन झाकून ठेवायचं या मसाल्याला, कारण आपण वाटण नाही घालत आहोत. त्यामुळे कांदा टोमॅटोचंच आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत, स्मॅश होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. मला थोडं तिखट कमी वाटत होतं म्हणून मी वरतून अजून थोडंसं तिखट घातलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. दुसरीकडे तुम्ही बघू शकाल की आपलं तिसऱ्याचा रस्सा पण उकळत चाललेला आहे. आता ही जी मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे, ही कोळंबी त्याच्यामध्ये चांगली फ्राय करायची आहे. कोळंबीचं कसं असतं ना, तुम्ही फ्राय करायला गेलात ना की कोळंबी श्रिंक होते थोडीशी. तर चांगलं तेलामध्ये कोळंबी चांगली परतून घ्यायची. आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर हे बघा असं सुंदर तेल सुटलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि वरतून ओलं खोबरं घालायचं आहे. कोळंबी चांगली परतून घ्यायची आहे. थोडीशी ती आता थोडी कडक झालेली आहे आणि थोडा त्याचा शेप पण बदललेला आहे. तर यामध्ये आता मी कोथिंबीर आणि पुदिन्याची बारीक चिरून पानं बारीक चिरलेली आणि मी ती टाकलेली आहे. आणि आता चांगलं ओलं खोबरं घालायचं आहे. ओल्या खोबऱ्यामुळे ना एक असा गोडपणा येतो कोळंबीला आणि गोड, तिखट, आंबट असं मस्त लागते ही कोळंबी. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा अशा प्रकारची. ओलं खोबरं घातल्यानंतर थोडंसं ग्रेव्ही घट्ट झाली आहे. तो मसाला आहे तो दाटसर झालेला आहे. त्यामुळे मगाशी मी जे वाटण घातलेलं ना ते मिक्सरमध्ये त्यात पाणी घालून ते पाणी उकळायला मी ठेवलेलं आहे. आता वरतून थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि हे गरम पाणी त्या कोळंबीमध्ये घालायचं आहे. गरम पाणीच घालायचं आहे, गार पाणी घालू नका, नाहीतर चव पण बदलते आणि रंग पण बदलतो. चांगलं जास्त आता याला वर खाली करायचं नाही, फक्त हलकं ढवळून याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवून कोळंबी शिजवायची आहे. झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी घालायचं, म्हणजे वाफेवर ही कोळंबी चांगली शिजेल. मी आमचूल घालायला विसरले होते म्हणून मी वरतून आता आमचूल घातलेले आहे. आणि आता तव्यावरती मी पाणी ठेवलेलं आहे. तव्यावर पाणी ठेवल्याने काय होईल ना, खालची जो मसाला आहे ना तो करपणार नाही, वाफेवरती कोळंबी शिजेल. आता आपली कोळंबी पण शिजते, मध्ये मी भात पण शिजायला घातलेला आहे आणि तिसऱ्याचा मसालाही झालेला आहे. वरतून मी कसुरी मेथी घातली आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे, थोडासा पुदिना घातलेला आहे आणि आपलं कोळंबीचं सुक्कं रेडी झालेलं आहे. कोळंबी पण छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकाल सुंदर झाली होती ही कोळंबी. तर आता तयारी करतोय बांगडा फ्राय आणि बोंबील फ्रायची. तर मी फक्त बांगड्याला आलं लसूण पेस्ट, धना जिरा पावडर, लाल मसाला हे सगळं लावलेलं आहे. मी बोंबीलला फक्त मसाले लावले आहेत, आलं लसूण पेस्ट लावलेली नाही आहे, कारण आलं लसूण पेस्टने नरम होतं. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारचे मसाले मी घातलेत आणि
मस्त त्याला आतून बाहेरून व्यवस्थित सगळा मसाला मी लावून घेतलेला आहे. बांगड्याला सुद्धा मी मध्ये चिरा मारल्या होत्या साफ करून, त्यामुळे एकदम तो मसाला आतपर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं, वरचं कवर चांगलं लागतं, आतमध्ये असंच फिकं फिकं लागतं. हे बघा, तुम्ही बघू शकाल बोंबलातलं सगळं पाणी गेलेलं आहे आणि बोंबील चांगले सुके फडफडीत झालेले आहेत. आता 2 साईडला मी पॅन ठेवलं आहे. एका साईडला मी बांगडा फ्राय करणार आहे, एका साईडला मी बोंबील फ्राय करणार आहे. बोंबील फ्राय करताना एक टिप लक्षात ठेवायची आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगेनच. आधी हे बांगडे मी चांगले रवा लावून फ्राय करत आहे. रवा लावला ना की वरचं आवरण एकदम कुरकुरीत होतं. आणि हे करताना गॅस मीडियम ठेवायचा आहे. बोंबील फ्राय करताना इथे एक महत्त्वाची टिप आहे, तव्यामध्ये आधी तेल घालायचं नाही आहे. तव्यात आधी तेल घातलं, तेल गरम झालं आणि बोंबील हे केला फ्राय केला ना की तो फुटतो. त्यामुळे बरेच जण असं बोलतात की आमचं बोंबील चांगले होत नाहीत, बोंबील फुटतात. तर असं नाही करायचं आहे. बोंबील चांगले मसाले लावायचे त्याला आणि त्याच्यानंतर असं रव्यामध्ये घोळायचे आणि तव्यात टाकायचे. गॅस मोठा करायचा आणि साईडने त्याला तेल घालायचं आहे. अशा प्रकारे बोंबील करून बघा. बोंबील खूप क्रिस्पी लागतात आणि खूप टेस्टी लागतात आणि फुटत पण नाहीत. आणि बांगड्या पण मी चांगलं फ्राय करून घेते आजूबाजूला तेल घालून. हे बघा, एकदम व्यवस्थित निघालंय, अजिबात कुठेही फुटला नाहीये किंवा काही झालेलं नाहीये. आता बोंबील पलटी करायचे आणि मग परत बाजूने तेल सोडायचं. डायरेक्ट तेलामध्ये बोंबील करू नका, कारण खूप खराब होऊन जातं ते. त्याच्यातलं सगळं मांस फुटतं, आतलं जे व्हाईट व्हाईट असतं, म्हणजे जे खाण्यासारखं असतं तेच फुटून जातं, मग नाही चांगलं लागत. त्यामुळे मी तरी बोंबील असंच फ्राय करते. तुम्ही पण एकदा नक्की असे बोंबील फ्राय करून बघा, खूप कुरकुरीत आणि छान लागतात. साईडने तेल सोडायचं म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत बोंबील चांगला शिजतो. तसं बोंबलामध्ये शिजायला काय असतं म्हणा, पण ठीक आहे, चांगलं लागतं. तुम्ही करून बघा, या पद्धतीने बोंबील फ्राय करून बघा. माझं बांगडा पण फ्राय करून झालं आहे आणि माझे बोंबील पण मस्त फ्राय झालेले आहेत. माझं संपूर्ण जेवण आता रेडी झालेलं आहे. ही होती माझ्या आईवडिलांची फरमाईश. त्यांच्या आवडीचे मासे आणले होते, त्यांच्या आवडीची फिश थाली बनवली. गॅस थोडा मोठा करायचा आहे शेवटच्या वेळेला, कारण आपल्याला व्यवस्थित शिजू म्हणजे फ्राय करायचं आहे. मस्त बांगडा फ्राय आणि बोंबील फ्राय. हे बघा, फक्त थोडंसं बोंबील ना हाताळताना थोडी काळजी घ्यायची. हे बघा, मस्त क्रिस्पी झालेलं आहे. काय मंडळी, मी तर बनवली माझ्या आईवडिलांची फेवरेट फिश थाली. तुम्ही कधी बनवताय? खूप सुंदर, खूप सुंदर, छान, एकदम छान. तर मी तर माझ्या मम्मी पप्पांची फरमाईश पुरी केली. तुम्ही कधी करताय? जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या रेसिपी व्लॉग मध्ये नेक्स्ट संडे स्पेशलला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, निरोगी राहा आणि उत्साही राहा. बाय बाय.